असं म्हणतात की नो क्राइम इज परफेक्ट, म्हणजे कोणताही गुन्हा लपत नाही. आरोपींची एक चूक त्यांना पोलिसांच्या जाळ्यात अडकवतेच. आता अशीच एक केस मी तुम्हाला सांगणार आहे. पोलिसांना शिर नसलेलं एक पुरुषाचा मृतदेह सापडतो. ओळख पटू नये म्हणून आणि केलेला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं ही शक्कल लढवलेली असते. पण पोलिसांनी अवघ्या 48 तासात मृताची ओळख पटवली आणि आरोपींना बेड्याही ठोकल्या. एक ना दोन तब्बल 5 जण या गुन्ह्यात सामील होते. पण आरोपींनी अशी कोणती चूक केली ज्यामुळे पोलिसांना मृताची ओळख पटवता आली आणि आरोपींना पकडता आलं? अवघ्या 48 तासात तपासाची चक्र कशी फिरवली आणि मुळात हत्या झाला तो आरोपी कोण होता, त्याची हत्या कुणी केली, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत.com वर. ठिकाण पश्चिम बंगाल, जिल्हा दार्जिलिंग. बागडोगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या हासखोवा चहाच्या मळ्याच्या सेक्शन क्रमांक 9 मध्ये पोलिसांना एका पुरुषाचा मृतदेह सापडला, ज्याचं शिर धडावेगळं करण्यात आलेलं. तो कोण आहे याचा शोध घेताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक ओळखपत्र सापडलं. आरोपींची हीच चूक त्यांना महागात पडली आणि ते जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्या ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा कळलं की मृत व्यक्तीचं नाव इमाम असं आहे आणि तो बिहारच्या किशनगंजचा रहिवासी असल्याचं पोलिसांना कळलं. कुटुंबियांना सांगून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. पण बिहारच्या इमामची हत्या पश्चिम बंगालमध्ये कशी झाली आणि तो मृतदेह पश्चिम बंगालमध्ये कुणी फेकला हा प्रश्न होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलं या हत्याकांडाचं कारण. ते आहे इमामच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध. पोलिसांनी या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली, ज्यात मृत व्यक्तीच्या पत्नीचाही समावेश आहे. मग अटक केलेले इतर 4 जण कोण? त्यांनी ही हत्या कशी केली सांगते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इमाम आणि त्याची पत्नी तुंपा घोष उर्फ मोमिना बेगम हे दोघेही आयुर्वेदिक औषधी देऊन आजार बरे करायचे. सगळं काही सुरू असताना तुंपा आणि तिचा कथित प्रियकर सुदीप पाल यांचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. सुदीप हा पश्चिम बंगालच्या बागडोगरा इथल्या चंडालचोट या गावचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी महिलेच्या पतीचा काटा काढण्याच्या उद्देशानं त्याच्या हत्येचा कट रचला. यात सुदीप आणि तुंपाला मदत केली ती सुदीपचे पुतणे बापी पाल आणि निताई पाल यांच्यासह त्यांचा मित्र कौशिक नाथ यांनी. खरं तर सुदीप हा विवाहित होता आणि त्याला 2 मुलंही आहेत. पण तुंपा बिहारमध्ये पती इमाम सोबत राहायची. या दोघांना एकत्र राहता यावं यासाठी सुदीप आणि तुंपा यांनी इमामचा काटा काढण्याचं ठरवलं, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सुदीपसह इतर 4घांनी हत्येचा कट रचला. त्यासाठी तुंपा उर्फ मोमिना बेगम हिनं पती इमामला हसखोवा इथं बोलावलं. तिथं त्यांनी त्याची हत्या केली आणि गुन्हा लपवण्यासाठी त्याचं शिर धडावेगळं केलं आणि मृतदेह चहाच्या मळ्यात फेकून दिला. पोलिसांनी या 5ही आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि मृताचं शिरही पोलिसांना सापडलंय. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींना सिलिगुडी उपविभागीय न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पण चित्रपटाच्या कथानकासारखी ही घटना घडल्याचं समोर आलंय. पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपींना गजाआड केल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. पण कोणत्याही कारणानं एखाद्याचा जीव इतक्या निर्घृणपणे घेणं ही मानसिकता येते कुठून, असा प्रश्न याही घटनेनंतर कायम आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.